आली रात्र सरत नाही आणि सांगती गोष्ट संपत नाही, अशा खानदानीत वाढलेला आमचा पिंड गावाकडचं निर्मळ अंगण नजरेला दिसलं की स्वतःला पण विसरावं म्हणतो. तेजाळ रत्नागत अशा वेळी आमची नजर चमकते आणि गोष्ट ऐकून तृप्ती न झालेले कान कसे टवकारावे म्हणतात. त्यातून परवंट्या साडीतली लाडकी मैना भुईला लोळतेला पदर सावरीत, नाहीतर डोईवरच्या पटक्याचा शेमला लोढण्यागत लोळवीत एखादा राजसबाळ घराचं जोतं चढून वर येतेला दिसावा म्हणजे हरखून टुंब व्हायला होतं. ह्या चिमण्या पोरांनी ओसरीवरच्या खामणीवर ठेवलेल्या दिव्याला हात जोडीत, दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार असं म्हणायचा अवकाश की हा दिवा देखील समाधानानं लुकलुकत लामण दिव्याच्या रुबाबानं बोलावा म्हणतो. जाईन आपुल्या मंदिरा येईन उद्याच्या सांजेला, आवडत्या राणीला नावडत्या राणीला फार फार विचारलंय सांगायला. त्यामुळं ह्या घराची काया कशी मोहरून उठते. दिवसभराच्या कामानं आळसावलेलं घर हुशारीत येईन म्हणतं आणि मग तिथली सारी दुनिया झोपाळायची सोडून राया इंद्राची भाषा करावी म्हणते. अशा वेळी घरात पेटलेली चूल देखील पुटपुटते कशी. 100 शिजवीन लक्षांना पुरवीन, हंडाभर उरवीन मुली ग मुली. ह्या कारणानं बारक्या पोरीबाळींचं काम मागं सरतं आणि एखादी म्हातारी आजी नाहीतर मावशी पोरांना दूध भात कालवून देत त्यांचा लाड करीत म्हणाली की ह्यांना दाबून फावलंच म्हणा. सगळी पोरं एकमेकांना हकारा घालीत घर डोक्यावर घ्यावं म्हणतील आणि जेवता जेवताच गोष्टीचं पेव फुटेल सुद्धा. कुंभारा कुंभारा दे दे मडकुल्ला, जाऊ जाऊ गंगुल्ला, घेऊ घेऊ पाणुल्ला, धू धू चुचुल्ला, जाऊ जाऊ भराडा, खाऊ खाऊ मांडुल्ला, गुडगुंचा गो गुडगुंचो. असल्या भाषेला मग जोर चढेल आणि वडीलधाऱ्याचं पण काळीज खुलून जाईल. उसळ्या घेतेल्या पोरांच्या कौतिकाला उधाण आलं पाहिजे असा त्यांनी यावेळी मग निर्णय घेतलाच म्हणा. त्यामुळे एखाद्या चिमुरडीनं आजीच्या नाहीतर मावशीच्या खांद्यावर लोळण घेत, एकदा काय झालं, एक म्हातारी मुसळ घेऊन गहू कांडत होती तर ते उखळातनं गहू वर उसळायचे म्हणून ते वरच्यावर झेलावेत या बेतानं आभाळ लागलं त्या म्हातारीच्या पायात पायात घुटमळायला. तशी मुसळाचा दणका बसला की आभाळाला. म्हणताना आभाळ एवढं भ्यालं, असं घाबरलं की त्या दिवसापासून ते जे वर पळालं ते पुन्हा म्हणून खाली आलंच नाही. झाली गोष्ट. अशी काळजाची पकड घेतली म्हणजे तिथं इंद्रसभा चंद्रसभा बसलीच म्हणून समजावं. हिऱ्या मोरावरचा हरी आणि इंद्रसभेची पद्मिनी मग तिथं आलीच. जेवण राहतं मग तिथल्या तिथंच आणि 17दा लोणच्याची चव घेत जीवाचा आनंद लुटावा त्या धर्तीनं कुणीतरी गोष्ट सांगायला पुढं येतं. अशा वेळी 5-7 वर्षाचा बाळ राजस वाघ मागं लागल्यागत घाई गर्दीनं धापा टाकीत आपल्या ठेवणीतली गोष्ट सांगायला मध्ये सुरुवात पण करतो. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. दोघे जंगलात गेले तर चिमणीला सापडले मोती, कावळ्याला सापडला हरभरा, त्यानं तो खाल्ला. चिमणीकडे गेला, म्हणाला, चिमणीबाई बघू तुझे मोती. चिमणी म्हणाली, नको नको, चोरून बिरून नेलेस तर काय करू. पण हा काय म्हणाला, छे ग, नाही चोरणार, बघून तुला लगेच परत करतो. तेव्हा चिमणीनं त्याला मोती दिले आणि मग तो गेला की लगेच उंच उडून बसला एका झाडावर येऊन. चिमणी मोठ्यानं ओरडली, अरे माझे मोती दे, मोती दे. तर तो म्हणतो कसा, नाही देत, जा. मग चिमणी ती गेली की झाडाकडं, म्हणाली, झाडा झाडा, कावळ्याला पाड रे तुझ्या अंगावरून. झाड म्हणाले, नाही मी नाही पाडत, जा. तेव्हा चिमणी गेली सुताराकडं, म्हणाली, सुतारा सुतारा, झाडाला तोडून टाक रे. तसा सुतार म्हणाला, मी नाही तोडत, जा. मग चिमणी गेली राजाकडं, म्हणाली, राजा राजा, सुताराला दंड कर रे. तसा राजा म्हणाला, नाही 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 नाही, मी नाही दंड करणार. तेव्हा मग चिमणी गेली राणीकडं, म्हणाली, राणी राणी, जरा राजावर रुस गो. तशी राणी म्हणाली, मी नाही बाई रुसायची. मग काय करणार. चिमणी गेली उंदराकडं, म्हणाली,
उंदरा उंदरा राणीचे लुगडे फाड रे. उंदीर म्हणाला, नाही रे बाबा, मी नाही फाडणार. तेव्हा चिमणी गेली मांजराकडं, म्हणाली, मांजरा मांजरा, उंदराला खाऊन टाक रे. तसं मांजर म्हणालं, मुळेच नाही. मग चिमणी गेली कुत्र्याकडे, म्हणाली, कुत्र्या कुत्र्या, जरा मांजराला चाव रे. तसा कुत्रा म्हणाला, मी नाही, जा. आता चिमणीला आला राग. मग ती गेली सोट्याकडं, म्हणाली, सोट्या सोट्या, जरा कुत्र्याला ठोक मार दे रे. तसा सोटा म्हणाला, मी नाही, जा. आता काय करणार. तेव्हा चिमणी गेली अग्नीकडं, म्हणाली, अग्नी अग्नी, सोट्याला जाळून टाक रे. तसा अग्नी म्हणाला, छे, मी नाही ऐकणार तुझं. मग चिमणी गेली समुद्राकडं, म्हणाली, समुद्रा समुद्रा, अरे अग्नीला विझवून टाक रे. तसा समुद्र म्हणाला, मी नाही, जा. तेव्हा चिमणी खूप खूप रागावली, गेली हत्तीकडं, म्हणाली, हत्ती हत्ती, समुद्राला ढवळून टाक रे. हत्तीनं म्हटलं, मी नाही ढवळणार, जा. मग काय करणार. चिमणी संतापली, ती गेली मुंगीकडं आणि त्या मुंगीला म्हणाली, मुंगे मुंगे, हत्तीच्या कानात शिर गो. मुंगी ह म्हणाली. त्या सरशी हत्ती म्हणाला, नको नको नको, मी समुद्र ढवळून देतो. समुद्र म्हणाला, हा हा, नको नको, मी अग्नीला विझवतो. अग्नी म्हणाला, नको नको, मी सोट्याला जाळून टाकतो. तसा सोटा म्हणाला, नको नको, मी कुत्र्याला ठोकतो. कुत्रा म्हणाला, नको नको, मी चावतो मांजराला. मांजर म्हणालं, नको नको, मी उंदराला खातो. उंदीर म्हणाला, नको नको, मी राणीचं लुगडं फाडतो. तशी राणी म्हणाली, नको नको, मी राजावर रुसते. राजा म्हणाला, नको नको, मी जरा सुताराला दंडच करतो. सुतार म्हणाला, नको नको, मी झाड तोडतो. झाड म्हणाले, नको नको, मी कावळ्याला पाडतो. तसा कावळा म्हणाला, नको नको, मी तुला मोती देतो. कावळ्यानं मग चिमणीचे मोती चिमणीला देऊन टाकले. चिमणीला खूप खूप आनंद झाला. इटुकली मिटुकली गोष्ट सरो, तुमचे आमचे पोट भरो. त्यामुळं गोष्टीचा उपसा ईर्षेनं होत जातो आणि ही मुलं ओसरीवर येऊन आजोबांच्या भोवती भोवती तरंगत सुटतात. तशी आजोबांना हसू फुटतं आणि ते गमतीचा आवाज काढीत बोलून जातात. तुझं नाव काय? तालीम तोला. खातोस काय? भाजी पाला. मुलं बाळ किती? 15-16. बायको कुठं गेली? मायाराला. तुला रे जेवायला? वाघोबा आला. त्या कारणानं आजीला पण येते बघ सुरसुरी आणि आपल्या दात पडक्या तोंडात जीव खेळवीत तालासुरावरची तिची गोष्ट रंगत पुढे येते. आंबा जो कोवळा त्याचा मोहर मी पाहिला. तो बाई मोहर पिकला. त्या ग मोहराचं लोणचं मी घातलं. ते बाई लोणचं दिराला मी वाढलं. त्या बाई दिरानं चुडे ग मला दिले. ते बाई चुडे मी खेळताना वाढविले. त्या बाई सासूनं धपाटे मला घातिले. त्या बाई धपाट्यानं आसुव माझी गाळाली. ती बाई आसुव ग तांब्यात मी भरिली. त्यो बाई तांब्या गंगेत मी सोडिला. त्या बाई गंगेनं उदक मला दिलं. ते बाई उदक मी कुडाला पाजियलं. त्या ग कुडानं बाई काठी मला दिली. ती बाई काठी मी बोर्डाला आणून दिली. त्या बाई बोर्डानं ग परडी मला दिली. ती बाई परडी मी माळ्याला सई दिली. त्या ग माळ्यानं सई फुलं मला दिली. ती बाई फुलं मी देवाला अर्पण केली. ईश्वर पार्वतीच्या चरणावर मी वाहिली. आणि मग कहाणीला खरी रंगत येत जाते. अशा वेळी मध्यान रात्रीचा चंद्र खाली कलायच्या अगोदर या चोख्या मेळ्यात येऊन बसावं म्हणतो आणि गोष्टीला कान देतो. आपलं चांदणं पुरतं भोगायच्या अगोदरच तेला तुपाचं दिव्याला भरण घालीत तिथं बसायला तो उतावीळ होतो. एवढ्या त्याच्या कानावर पडतं. अगदी म्हणजे अगदी जुन्या काळी समुद्राच्या काठावर भाकरीचं पीठच पीठ होतं. तर ज्याला भूक लागेल त्यानं तिथं जावं, लागेल तेवढं पीठ घ्यावं आणि भाकरी करून खावी. पण लागेल त्यापेक्षा कुणी चिमूटभरही जादा पीठ घ्यायचं नाही. हा कायदा. पण एकदा काय झालं की एका बाईच्या मनात निराळाच विचार आला. म्हणाली की रोज रोज कुठंवर समुद्रावर जायचं. म्हणून गेली
आणि चांगलं 4-6 दिवस पुरेल एवढं पीठ घेऊन आली. त्याचा परिणाम झाला की वाईट. उरलेल्या पिठात चंद्रानं लोळण घेतली आणि सगळंच पीठ नाहीसं झालं. उरली ती फक्त वाळू त्या जाग्यावर. तेव्हापासून समुद्राच्या काठी वाळूच वाळू आली. मग बरीक आपल्याला कुणी काही विचारील, या धास्तीनं तो चंद्र तिथून हलकेच पाय काढून घेऊन खालत्या अंगाला कलतो. तेवढ्यात रत्नाचा दांडा पुजलेल्या, मोत्याचा भांग भरलेल्या, अर्धचंद्र शिसफूल मिरवतेल्या, अंगी मदव्याची चोळी ल्यालेल्या, माथ्यावर मोत्यांची जाळी घातलेल्या, जाईजुई शेवंतीचे हार ल्यालेल्या, जरतारी साडी नेसलेल्या आणि शिरी बाशिंग बांधलेल्या कृष्णदेवाच्या रुक्मिणीची गोष्ट सांगायची आहे असा पुकार करीत आजोबा हातावर तंबाखू मळून चिलमीत बार भरीत पोरांना हावळा खायला देतात. त्या कारणानं पोरांच्या कानात कधी काळी कुठंतरी कुणीतरी गायलेलं झाडामाडांच्या लग्नाचं गीत घुमतं आणि त्यांच्या नजरेसमोर लिंबराणी, फणसकुवरी, सही डाळिंबी, खजुरी, जांभुळी, चिंचसुंदरी असल्या मानापानाच्या करवल्या येतात. म्हणताना हावळा मोठ्या चवीनं खाल्ला जातो आणि जिला कधी मरण नाही, जिचा तजेला कधी कोमेजत नाही आणि कधी कुणी विसरत नाही, अशा डामडौलाच्या कहाणीला आजोबा आठवणीत घोळवतात. भांगतुऱ्याच्या रत्नजडीत दागिन्यागत मग, आकण काकण सोन्याचं झाकण, तान्ह्या बाळाला देवाची राखण, या अपेक्षेनं नटलेली आणि आजोबा सांगतेली कथाराणी तोंडात काढून हातानं पेरावी अशी झोकात कानावर येऊ लागते. लैंदी झालं गा या गोष्टीला. तवाच्या येळेला इंद्रदेव बसलो होतं सभला, दरबार खच्चून भरल्याला, सरदार, मानकरी, वालदार, चोपदार जमा झालेलं. तशी इंद्रदेवाच्या मनात काय आलं कुणाला दखल. आपल्या 7 लेकीसनी त्यानं दरबारात बोलिवलं आणि विचारलं, कसं तुम्ही कुणाच्या कोण पोरी हो? तशी आम्ही तुमच्या लेकी देवा. पोरीने असं उत्तर केलं. मग इंद्रानं पुन्हा विचारलं, ना कुणाच्या जीवावर जगता तुम्ही? 6 पोरीने त्यावर उत्तर केलं, तुमच्या तुमच्या. पण 7वी ती ठसक्यानं बोलली की मी माझ्या जीवावर जगते. त्या सरशी इंद्रदेवाला आला राग. संतापाच्या भरात त्यानं तिला शाप दिला, जा भूलोकी चालती हो, आणि जादूची कांडी फिरवून तिला 4 महिन्याची पोरगीच केली. आता काय करावं? दरबार पडला विचारात. पण इंद्रानं एका सरदाराला हुकूम सोडला, घेऊन जा हिला, द्या फेकून जंगलात. तशी त्या बाबानं हिला उचलली, आपल्या पोटाशी धरली आणि घरला आला. सोन्यानं मढिवलेल्या पेटीत हिला निजीवली, पेटी डोक्यावर घेतली, मोत्या चुंबळीवर आदांतरी ठेवले आणि निघाला. आला की स्वर्गलोकातनं धरणीवर. गाठलं मग जंगाल. तिथं ही पेटी ठेवली आणि त्या पोरीला, बाई तुझं उदंड होईल ग, असा आशीर्वाद देऊन तो माघारी फिरला. इकडं तोवर ढोल नाच करतेले धनगर त्या जंगलात आले की दिवसा उजोडी काय गा चकाकतंय म्हटले आणि त्या पिठीजवळ आले. बघत्यात तर काय, अहो सोन्यानं मडवलेली पिठी. ती बघून देवाची कृपा झाली म्हटले. ततच नाच गाणं केलं, उभं गाव आलं आणि एकानं जीवाचा दढा करून ती पिठी उघडली तर काय, हवा तानं बाळ मुठी चोखत निजल्यालं. त्यांना बघून ते खुदकन हसत्यालं. तशी तिथं केवढा आनंद उभा राहिला. त्या धनगरानं हे बाळ उचललं, गेला घरला घेऊन. स्वतःच्या पोरागत झोपा केली. बिरोबा देवाची रोज पूजा बांधली. होता होता या पोरीला 11वं सोडून 12वं लागलं. तशी रीतिरिवाजाप्रमाणे त्या धनगरानं हिचं लगीन करायची भाषा केली. तर हिनं साफ सांगून टाकलं की काळजी नको, माझा नवरा माझा मी बघीन. बिचारा धनगर काय करणार हो, गप बसला. हिनं मग शंकराची पूजा बांधली, स्वतः तप करत बसली. आणि एक दिवस मग तिथं एक म्हातारा साधू आला. त्यानं हिला खडाव दिलं. हे खडाव पायात घाल म्हणला. म्हणशील तिथं तुला ती नेतील असं तो बोलला आणि गेला स्वतः निघून. हिनं मग परिचिती घ्यावी म्हटलं. खडाव पायात घातले आणि माझ्या पतिदेवांच्याच कडे चल म्हटली.
तर काय चमत्कार म्हणावं, खडाव हिला घेऊन जे उंच उंच उडालं ते थेट जेजुरीला येऊन थांबलं. तिथं मल्हारी देव आणि म्हाळसा हे रंगमहालात निजले होते. मल्हारीच्या रूपानं ही भाळली की काळच कडाना बोट घातलं, पदराची धांदोटी फाडली, बोटानं काय सस लिहिलं, खुदकन हसली आणि खडावाच्या संगतीनं पुन्हा आपल्या घरला आली. शंकराच्या पूजेला बसली परत. इकडं तवर मल्हारीला जाग आली. त्यानं ती पत्रिका वाचली आणि त्याचं भानच गेलं. हाडबडून उठला त्यो. म्हाळसा दचाकली. तिनं मग सारीपाटाचा डाव मांडला. मल्हारी खेळाय बसला, पण जाग्यावर चित्त कुठं होतं तिचं. सारखा डाव हारत चालला. ह्यानं डाव हारला तर जंगलात निघून जायचं आणि तिनं हारला तर गळक्या घांगरीनं रांजण भरायचं अशी पैज लागली. डाव जिंकला की म्हाळसानं. मल्हारी राज्य सोडून जंगलात गेला निघून. जाताना वाटत देऊळ लागलं. तिथं देवाचं दर्शन घेतलं. म्हाताऱ्याचं रूप घेऊन अशा अशा ठिकाणी जा म्हटला. मल्हारी म्हातारा झाला. जखड म्हातारा गेला की मानूच्या घरला धनगराच्या वाड्यावर. ह्याला बघून तिनं हुकूम सोडला, मेंढर वळीत बस. ह्यो बर म्हटला आणि गेला मेंढर घेऊन. पण होता होता एक दिवस काय झालं का मल्हारीनं मेंढराचं कातडं मांस बाजूला केलं. त्या सरसे रक्ताचा पाठ व्हायला लागला. बानू घाबरून उठली. त्याच्यावर कडाडली की अरे हे काय केलंस, भरून दे माझी मेंढर. तशी ह्यो शांतपणे म्हटला देतो देतो, पर माझी बायको झाली तरच. त्या सरशी हिचा जळफळाट उडून गेला. दात ओठ खात ओरडली, अरे मेल्या कुणाशी बोलतोयस तू हे. तो म्हटला तुझ्याशी तुझ्याशी का ग. आणि मग दोघाची ही चुपली म्हणता. शेवटी रडकुंडीला येऊन बानू लग्नाला तयार झाली बरं का. मग मल्हारीनं ती मेंढरं जशीच्या तशी साजीवंत केली. दोघांचं लगीन लागलं. लोकरीचं हार एकमेकांनी एकमेकासनी घातलं. धनगर सुकावला. बानू रड रड रडली. काय पदरात पडलं म्हणून तिनं सारी दुनिया डोक्यावर घेतली. तेवढ्यात मेघ गरजलं, वीज कडाडली, आभाळ दान आणलं आणि मल्हारी पहिलं रूप घेऊन बानू पुढं उभा राहिला. त्या दर्शनानं बानूचा आनंद काय गगनात मावना. राजी खुशीनं आपली थरारती काया तिनं मल्हारीच्या पुढ्यात झोकली आणि घोड्यावर स्वार होऊन दोघजण जेजुरीला निघून गेलं. त्यावेळी घरात कुणीतरी कौतिकानं गीत गुणगुणतं. काळी चोळी मोती जाळी, हार गुंफी गळ्या घाली, काळी करटुली कारली, वटी मैनाची भरली, आम्ही गवळणी बायका, इंद्रावनी गोष्ट सांग दिल्लीच्या नायका, झाडावर मोर काय बोलतो ऐका. आणि पाठोपाठ चांदोमानं चांदणं भोगलं का नाही, झाडाला पालवी फुटली का नाही, पोतीला बिरडं लावलं का नाही, दारातला चाफा फुलला का नाही, उगवती नक्षत्र दिसली की नाही, अंगणात रांगोळी आली का नाही, म्हशीला वासरू सोडलं का नाही, गोष्टीचा मेळा उठला का नाही, असले प्रश्न विचारतेली घरची करती मालकीन एकेकाला धारोष्ण दूध प्यायला बोलावते. त्यामुळं या बैठकीला चढलेला रंग आणखीनच खुलून दिसतो आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनं दूध तुपाच्या न्याहारीची पंगत आजीच्या भोवती गोळा होते. अशावेळी एक होता राजा आणि आटपाट नगर होतं. ह्या भाषेला पुन्हा असा ऊत येतो की आधणीच्या उकळीगत मनात दाटलेल्या, ध्यानात धरलेल्या, चटका लावून सोडतेल्या गोष्टी नव्या उमेदीनं सरसावून पुढे येतात. त्या नादात कशाचं भान कुणाला उरत नाही. का आसन तसं असं पण वर्दळीवर येत कुणी कुणाला काहीही म्हणत नाही.